नमस्कार यूट्यूब फॅमिली. आम्ही आता आलोय माझ्या बहिणीच्या घरी. काही माझी बहीण आहे आणि ही बहिणीचा मुलगा आहे, ही बहिणीची सून आहे माझ्या. तर आता बघा, तुम्ही म्हणत आहात चला आताच्या जमान्यात कोण कुणाला सांभाळत नाही, आई बापाला सुद्धा सांभाळत नाहीत. या माझ्या बहिणीच्या पोरांनी मावशीला 22-23 वर्ष अपंग मावशीला सांभाळत आणि या माझ्या सुनेनं पण एवढा जीव लावला, पण ती आता वारली बहीण माझी. तर असं बघा, ही मुलगा माझा लय शांत आणि एवढं त्यानं कमवलं एकट्यानं. आता आई बापाला बी, आईला सांभाळतो, वडील तर वारलेलं आहे, बहिणीला ये जा पाहुणं रावळं सगळ्याला म्हणजे असं ही करतो. तर लाखात एक आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि बहिणीची सून माझ्या हजारात एक आहे. अशी ही जोडी आहे माझी सून आणि मुलगा. करोडोमध्ये म्हणलं तरी चालेल. आईला पण एवढं चांगलं सांभाळतो, औषध पाणी दवाखाना सगळं करतो. तर ही सगळं झूट आहे की आई बापाला सांभाळत नाही ती. म्हणून जे सांभाळतात ती चांगलंच सांभाळतात, जे आहेत बेकार ते आहेत बेकार. आता बघा, माझ्या जावयाचं पण उदाहरण सांगते. ते पण आई वडिलाला एवढं चांगलं सांभाळतात, देवच मानतात आईला आणि वडिलाला. असं कुठं कुठं मस्त चांगलं आहे. माझी पण पोरं एकदम सुना आणि मुलं चांगली आहेत, मला तर एवढा खर्च करतात. तर असं सगळं खोटं आहे ती की आताच्या जमान्यात पोरं सांभाळत नाही. जिथं आहे तिथं पुण्य आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, तुमचे पण आई वडील असतील तर त्यांना पण तुम्ही चांगलं सांभाळा. माझं चॅनेल बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या आईला सपोर्ट करा.